लोक जेवायला बसली होती म्हणून आपल्याला तो सीन काढता नाही आला. आता आपण जाऊया पनवेलला. त्याच्या अगोदर आधीमधून 2-3 स्टॉप आहेत तिथे आपण थांबूया. पण खरंच मजा घेत घेत जाऊया. चला. हे मार्शी मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कोकणात, लोणेरला आलो आहे. सकाळी 6-6:30-6ला निघालो. आता आपण त्यांना ड्रॉप केलं आणि आता निघतो आहे मुंबईला. आता जाता जाता आपण काही सौंदर्याचे व्हिडिओ अपलोड करूया आणि हा ब्लॉग किती चांगला होईल त्याचा प्रयत्न करूया. तर चला हा ब्लॉग चालू करूया. आता आपण आलो आहोत माणगावच्या पुढे. CNG भरली आणि CNG थोडा प्रेशर कमी आहे. ठीक आहे, गाड्या खूप फास्ट आहेत बघू शकता. मी गोवा महामार्गावरती आहे. सौंदर्य खूप सुंदर आहे पाठीमागे बघा तुम्ही. गाडी हलते, गाडी खरंच हलते यार. थोडी दाबून गाडी घेतो तर पाठून कोणतरी ठोकायचं मला, कारण स्पीड खूप जास्त आहे. आता आपण एक रील काढणार आहे, म्हणजे रील पोस्ट करणार आहे इंस्टाग्रामवरती. ती सध्या आता आपण काढूया आणि त्यानंतर आपण जाऊया कोलाड पनवेल मार्गाला जाऊया. तिकडे पण काही गोष्टी आहेत, आपल्या 2-3 गोष्टी आहेत, त्याचं काम करूया. पण आता आपण तुम्हाला खरंच एक सौंदर्याची गोष्ट सांगतो. विहीर आणि छोटं तलाव किती सुंदर वाटते ते बघा. छोटं तलाव आहे आणि त्याच बाजूला एक छोटीशी विहीर आहे. हे आपल्या कोकणात बघायला भेटेल. आणि दुसरी गोष्ट, पावसात काहीतरी वेगळाच नजारा असतो कोकणात. भात लावणी या सगळ्या गोष्टी चालू असतात. आता मी जिकडे गेलो तिकडे चालू होती, पण ती लोक जेवायला बसली होती म्हणून आपल्याला तो सीन काढता नाही आला. आता आपण जाऊया पनवेलला. त्याच्या अगोदर आधीमधून 2-3 स्टॉप आहेत तिथे आपण थांबूया. पण खरंच मजा घेत घेत जाऊया. चला. आता आपल्याला आता पाऊस भेटला आहे, नॉर्मल पाऊस आहे. माणगावच्या थोडं पुढे आलो आहे आपण. आता बघा पाऊस कुठपर्यंत लागतो आणि कितीसं काय आहे पाऊस. पण आज ट्रॅफिक तर नाही भेटली आपल्याला, तर हर वेळेस माणगावला ट्रॅफिक भेटतेच आपल्याला. 120च्या स्पीडला गाडीची स्टेअरिंग खूप जास्त हलते. आता मी घेऊन गेलो 120च्या स्पीडला, गाडीची स्टेअरिंग हलत होती. मग अशी मी 120ला घेतली गाडी आणि त्यानंतर मग गाडी स्टेअरिंग अशी हलायला लागली. मी थोडी स्पीड कमी केली. याला कशाला रिस्क जास्त, कारण 80च्या पुढे जरी गेली ना गाडी तरी पण वाजते. अर्टिगा 100च्या पुढे गेली तरी पण वाजते. म्हणजे ती अलार्म करते की गाडी स्पीड जास्त जात आहे, तर तुम्ही लिमिटमध्ये घ्या. बाबा काय करतोय आता बघा. 80च्या आसपास गेली की बघा आवाज आला, अलर्ट करते, अलर्ट की तुम्ही 80च्या पुढे जात आहे, वेग कमी करा. अर्टिगामध्ये हा फंक्शन खूप चांगला आहे. आणि 100च्या पुढे थोडीफार गेली ना तरी ती अलर्ट करते आपल्याला. हा फंक्शन एक चांगला आहे. आणि गाडीमध्ये पिकअप पण छान आहे. CNG लावून पिकअप 120-130 जाते गाडी. आता मी 130च्या स्पीडला होतो मग अशी 120च्या. फक्त एवढं स्टेअरिंग जास्त हलायला लागली, त्याच्यामुळे मी स्पीड नंतर कमी केली. असं बघा 120च्या स्पीडला समजा गेलो मी,
गाडी स्टेअरिंग आहे ना ती हालायला चालू होईल. हो स्पीड वेगळा. खड्डे होते या रस्त्याला आणि येताना खूप जास्तच खड्डे आहेत बघा. खड्डे बघा रस्त्याला. आता गणपती जवळ येणार आहे आणि ह्या खड्ड्याची ही अवस्था आहे सध्या. आता तरी ही अवस्था आहे. तुम्ही बघा ना एवढे खड्डे आहेत. येताना पण खड्डे होते. आता 2 महिन्यावरतीच फक्त गणपती, 1 महिन्यावरती गणपती आहे आणि आता या खड्ड्यांची ही अवस्था आहे. तर पुढे लोक कसे काम करणार आहेत आणि कसं काय करणार कळत नाही. बोलत खड्डे मुक्त करणार कोकण. मला वाटत हे खड्डे लवकर भुसतील कारण खूप जास्त पॅच मारून पण एका पावसात सगळे ते पॅच पण निघून जातील. आता बघ 100ला टच होते आपली गाडी. 100च्या पुढे 120 पण जाते. पण 120ला स्टेअरिंग खूप जास्त वायबल होते. पुढे जायला पण इकडे ट्रॅफिक पण आहे. मग पुढे गाड्या आहेत 120ला गेली असतील पण ती जायला सुसाट रस्ता पाहिजे. पुढे गाड्या असल्यामुळे आपण गेलो नाही. खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ हे खांदेश्वर रेल्वे स्टेशन आहे. 4 वर्षापूर्वी आता आपण आले खांदेश्वर मध्ये कारण तिकडून पनवेलनुसार आपण गेलो तर तिकडच्या टोल तिकडे एक सिग्नल आहे पनवेलला. तिकडे खूप ट्रॅफिक असते आणि ट्रॅफिक असल्यामुळे तिकडे 20 मिनटं वाया जातात. 2 मिनटं पुढे घेतो गाडी. आता पाठचा टावटाव करतोय. हा सिग्नल बघा. काही वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी मी इथेच राहायचो कामोठ्याला. ही जी बिल्डिंग आहे ना ह्याच्या मागच्या साईडला ती बिल्डिंग आहे आणि हा सिग्नल आहे आत्ताच झाला आहे. थांबा 92, 91. 4 वर्षापूर्वी इथे हा सिग्नल नव्हता. सिग्नल थांबायच्या गाड्या पण सिग्नल बांधला गेला नव्हता. आता हा सिग्नल बांधला आहे लोकांनी. सुंदर कामोठे झालं आहे. आणि स्टार्टिंगला 4 वर्षापूर्वी मी आलो ना तेव्हा मी खूप रडलो होतो कारण मी राहायला चेंबूरला आणि कामोठा एवढा लांब 28-30 किलोमीटर. लहानपण सगळं सोडून आलो. पण त्यानंतर इकडे मी थोडं सेटल झालो आणि इकडचं मला वातावरण आणि इकडचं हे चांगलं डिसेंटपणा होता. पण काही गोष्टींमुळे ते हे घर आम्हाला सोडावं लागलं. 2 BHK होता ते सोडावं लागलं आणि आम्हाला परत चेंबूरला जायला लागलं. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आज ते घर असतं तर आज अजून व्यवस्थित मी ते राहिलो असतो. कारण खूप डेव्हलप झालं आहे. दाखवतो तुम्हाला 2 मिनटं. ही बिल्डिंग आहे ना ह्या बिल्डिंगच्याच मागे मी राहायचो. हीच बिल्डिंग आहे ती मागे आहे ती राखाडी कलरची ती बिल्डिंग आहे तिकडे राहायचो. त्याचा एंट्री गेट होता कोलेकर. इकडे क्रिटिकल हॉस्पिटल आहे समोर आणि हे दुकानं नव्हती आधी. हे चेतना नव्हतं, खेळणीचं दुकान होतं आणि ही समोरचा प्रोजेक्ट बनवत होतो तेव्हा. तुम्हाला दाखवतो ती एंट्री गेट पुढून पण आहे आणि हे मागच्या साईडनी पण आहे. हे बघा इकडून आहे, इकडून येतं. ह्याच्या हीच बिल्डिंग पण ह्याच्या मागची साईड. इथे मी पहिला राहायचो आणि इकडे स्मोकिंग झोन होता एक छोटासा. आता त्या लोकांनी तोडलं थोडाफार आणि ते बंद केलं स्मोकिंग झोन. आणि हे बर्गर को हे सगळ्या गोष्टी नव्हत्या इथे. खूप डेव्हलप झालं आहे. पण मी जेव्हा आणि इथे आम्ही सँडविच खायचो 4 वर्षापूर्वी. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट तेव्हा जेव्हा आलो तेव्हा बनवता. आज 4 वर्षापूर्वी हा प्रोजेक्ट बनवून आता रेडी झाला आहे आणि लोक पण राहायला आले बघा. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मी इथे मला नंतर मी स्टेबल झालो होतो. मला आवडत होतं की राहणं.
चांगलं वाटत होतं, पण काही कारणास्तव बोलतात ना की घडामोडी घडतात आयुष्यात आणि त्या आयुष्यात घडामोडी घडल्यानुसारच आपल्याला जावं लागतं. तर आम्हाला परत चेंबूरला जायला लागलं. चेंबूरहून आता मी राहतो कोपरखैरण्याला. पण दुसऱ्यावरती कधीच मित्रांनो अवलंबून नका राहू की ते लोक येतील आणि आपले चांगले दिवस आणतील मग त्यांच्या गोष्टीवरती आपण राहू. कोणी काय करत नाही. काही दिवसासाठी आपल्याला काही गोष्टी आहेत ना देतात ती लोक, चांगली लाईफ देतील, चांगलं कपडे, चांगले सगळ्या गोष्टी येतील, पण काही दिवसात ते घेऊन पण टाकतील, कारण ते त्यांचं असतं. तर हेच मी शिकलो आणि आज मी माझ्या जीवावरती सगळ्या गोष्टी केल्या. आता आपल्याला घर घ्यायचंच आहे. ठीक आहे, घेऊच आज ना उद्या. पण एक गोष्ट मला लक्षात आली की मला इकडून मी चेंबूरवरून जेव्हा दिवशी आलो होतो 4-5 वर्षापूर्वी आलो होतो, तेव्हा मला खूप हार्ड झालेलं. त्यानंतर इकडे मी स्टेबल झालो होतो. पण आणि हा एरिया खूप चांगला आहे, कामोठे, चांगली लोक आहेत तिकडे, चांगले घर आहेत, डिसेंट लोक आहेत. पण आता रेट बघायला गेला तर तेव्हा 37 लाख होता, आता 60 लाखाच्या आसपास पोचलाय. ते काका आपल्याला ओरडतील, आपण इकडून निघून जाऊ. तर ते काका वॉचमॅन आहेत या बिल्डिंगचे. त्यांना असं वाटतं आपण गाडी पार्क करतोय. प्रोजेक्ट माझ्या समोर 4 वर्षात रिलीज झाला. चेंबूरला तुम्ही बघाल ना 15 वर्ष 20 वर्षात पण प्रोजेक्ट झाला नाहीये. तिकडच्या बिल्डर लोकांनी अजून पण पोझिशन दिलं नाही. 20 वर्ष झालेत चेंबूरमध्ये. पण इथे नाही एवढा डिसेंट पण आहे ना की जो पण बिल्डर येतो तो व्यवस्थित प्लॅन बनवतो, 600-650चा एरिया देतो आणि प्रोजेक्ट 4 ते 3 वर्षात रेडी करून देतो. बघा ना तुम्ही, सुंदर प्रोजेक्ट बनवलाय. तेव्हा 38-40 ला होता. आता मी काही दिवसापूर्वी आलो आणि विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की 65-70च्या आसपास आहे. किती रेट वाढला. आता मी नाही घेऊ शकत. ठीक आहे, आपण कुठेतरी आज ना उद्या आपण मोठं होऊच आणि आपण नवीन आपलं घर घेऊ. सध्या आपण रेंटवरती राहतोय कोपरखैरण्याला. ठीक आहे, आपलं घर आहे चेंबूरला तसं, पण ते चाळीत आहे. आता कसं 4 वर्ष मी इकडे राहिलो, त्यानंतर थोडा ती सवय लागली म्हणून आता आपल्याला ती सवय मोडता नाही येते. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण ऑफिसला. आपल्याला विजय शेळके आपले परम मित्र भेटणार आहेत. ते काय बोलतात आणि त्यांच्यासोबत थोडी मस्ती करूया. त्याचप्रमाणे आज पण आपण वाशीला अटकलोय, कारण वाशीला खूप ट्रॅफिक आहे बघा. आणि त्या दादाची गाडी बघा किती घाण झाली, मग किती लांबून आला असेल तो पावसातून. खूप जास्त ट्रॅफिक आहे, अर्धा तास तरी ते जाणारच आहे. पण काय करणार, आता आपल्याला ऑफिसला पण जायचंय, त्याच्यामुळे चाललो. नाही तर आपण डायरेक्ट घरीच गेलो असतो कोपरखैरण्याला. ठीक आहे, तर जाऊन येऊया आणि थोडं 2-3 काम आहेत ती करूया. तर चला, तर गोष्ट दाखवतो बघा. गाडी जरा थोड्या वेळाने बघतो. बरोबर चालेल. कसला पाऊस पडतोय बघा भाई. पावसाचे थेंब बघ एवढे मोठे, थेंब बघ एवढे मोठे. वाशीला पाऊस पडतोय, वाशीला केवढा मोठा पाऊस पडतोय. एवढे मोठे मोठे बघा. आता गेला पाऊस, खूप जास्त पाऊस पडत होता, अचानक एवढे मोठमोठे पाऊस पडायला. फायनली आता आपण ऑफिसला आलोय. आता झाला मला येऊन, थोडं एडिटिंगचं काम चालू आहे, ब्लॉग एडिट करतोय. आपला मित्र आहे विजय शेळके, लय हरामी आहे. मला बोला सकाळी येतो 7 वाजता माझ्यासोबत, तेव्हा पण नाही आला. शोरूममध्ये थोडाच वेळ देतो बोललाय. आता 1 तास झाला मला तिकडून इकडून येईपर्यंत, अजूनपर्यंत नाही आला. आता उद्या ज्या दिवशी येईल ना त्याला मारणार आहे मी. तर ठीक आहे, चला, हा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल आणि तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक पण व्हिडिओ करा आणि शेअर पण करा. ह्याच्यापेक्षा चांगली व्हिडिओ कशी होईल याचा मी खरंच प्रयत्न करेल आणि चांगल्यात चांगली व्हिडिओ बनेल. तुर्तास थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.